नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सविस्तर बातम्यांची सुरुवात आज दिवसभर गाजलेल्या राजकीय चर्चेच्या बातमीने आपण करणार आहोत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. फडणवीसांच्या मुलाखतीसाठी ही भेट झाल्याचा अंदाज वर्तवला जात असतानाच आता नवी शक्यताही समोर येतेय. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतेय का, अशी शक्यता देखील आता समोर येत आहे. तर काल झालेल्या महामंडळ वाटप बैठकीत महाविकास आघाडीत वाद झाल्याची ही माहिती समोर येत असून अनेक महामंडळांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं दावा केला होता आणि त्यामुळे ही बैठक अर्ध्यावरच कोणत्याही निर्णयाविना थांबली. त्यामुळे शिवसेनेनं फडणवीसांच्या भेटीसाठी हे टायमिंग साधलं का, असा सवाल देखील उपस्थित होतोय. तर तिथेच दुसरीकडे भाजप मुलाखतीसाठी ही भेट झाल्याचा दावा करताय. मात्र बिहार निवडणुकीला 1.5 महिना शिल्लक असताना इतक्या आधी ही मुलाखत झाली हे पचनी पडणार आहे का, असाही सवाल उपस्थित होतोय. आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, नेमक्या या भेटी मागचं कारण काय, आपल्या हाती नेमकी काय माहिती लागली आहे? स्वाती, ही भेट देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यासंदर्भातली असल्याचं भाजपाकडनं देखील म्हटलं जात आहे. आणि आता संजय राऊत यांनी देखील म्हटलंय की ही मुलाखत आमची भेटी जी आहे, मुलाखत घेण्यासाठी ही भेट झाल्याचं म्हटलं. पण आपण जर काल पाहिलं तर काल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची तिघांची एक संयुक्त बैठक जी होती ती महामंडळांच्या संदर्भात होती. आणि महामंडळांचं वाटपावर कुठलीही तोडगा जो आहे तो निघू शकला नव्हता. कारण शिवसेनेला आवश्यक असलेल्या अनेक महामंडळ जी आहेत ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देखील हवी आहेत आणि त्यामुळे यावर कुठलीही चर्चा होऊ शकली नाहीये. अशा परिस्थितीमध्ये थेट संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची साधलेलं टायमिंग हे या संपूर्ण घडामोडीवर काँग्रेस राष्ट्रवादीवर जो दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे का, अशी चर्चा देखील रंगू लागली. एकीकडे मुलाखतीचं निमित्त असणं आणि दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीवर दबाव टाकणे हे एकाच माध्यमातून दोन गोष्टी साध्य झाल्या आहेत का, असा प्रश्न आता सध्या उपस्थित होत आहे. अगदी प्रफुल्ल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर राज्यात सुरू असलेल्या या सर्व राजकीय गदारोळावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं हा गुन्हा आहे का, असा सवाल त्यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. राजकारणामध्ये दोन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी भेटणं आणि चर्चा करणं हा काय राज्यामध्ये अपराध नाही आहे ना. मुळात ती गुप्त भेट नव्हती, ते का पेटारातून आले नव्हते. ते जाहीरपणे आम्ही भेटलो, काही विषयावर चर्चा केली. ती चर्चा तुम्हाला माहीत असेल की जेव्हा शरद पवार साहेबांची मुलाखत मी सामनासाठी घेतली तेव्हा मी असं जाहीर केलं होतं की मी देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा मुलाखत घेणार आहे. विषय समजला ना. तर मुंबईमध्ये संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीतून कोणताही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. सत्तेची खुर्ची हा एक फेविकॉल आहे आणि तो फेविकॉल सहजासहजी त्या खुर्चीत बसलेल्या माणसाला उठू देत नाही. त्यामुळे अशा काही मनस्थितीमध्ये शिवसेना आली आहे असं कुठलाही सिग्नल मिळत नाही. तुमच्या बाजूने काही नाही, आम्ही एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करतो. आता आम्ही शेतकऱ्यांसंबंधी जी चांगली विधेयकं संमत झाली ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. मी एकदा रात्री विचारतो, पण आता ते महिनाभर कोणालाच उपलब्ध होणार नाहीत कारण बिहारच्या निवडणुकीला चालले. त्यामुळे संजय राऊत त्यांना म्हणाले असेल की आपण एक कप चहा पिऊ. पण चाय पे चर्चा अशी त्यांनी चाय पे चर्चा केली की नाही हेच मला मुळात माहीत नाही. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट जी आहे ती मुलाखती संदर्भात झाली. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी अशी देवेंद्र फडणवीसांची इच्छा असल्यानं एकदा भेटून प्रारूप ठरवण्यासाठी ही भेट झाल्याचं प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केलंय. देवेंद्रजी फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्रजी फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती आणि त्यावर
या मुलाखतीसाठी भेटण्याचं ठरलं होतं. ही मुलाखत अनएडिटेड व्हावी अशा प्रकारची देवेंद्रजी फडणवीस यांनी इच्छा त्या ठिकाणी असल्यानं याचं प्रारूप मुलाखतीचं ठरवण्यासाठी ही भेट झाली. बातमी भाजपच्या गोटातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड झाली असून या निवडीनंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव म्हणून मला जबाबदारी देण्यात आली आहे. मीडियाचे फोन येत आहेत, कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. मला तुमच्या आनंदात आनंद आहे, कार्यकर्त्यांच्या आनंदात आनंद आहे आणि पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे, खास करून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि अमितभाई शहा यांनी विश्वास ठेवून आणि JPG नड्डा यांनी स्वतःच्या टीममध्ये मला जे स्थान दिलं आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि यानंतर बातमी आहे अर्थातच आज दिवसभरात सर्वाधिक गाजणाऱ्या प्रकरणाची. अंमली पदार्थ वापराप्रकरणी रडारवर असलेल्या बॉलिवूडच्या बेब्स अर्थात दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं कसून चौकशी केली आहे. जवळपास सकाळी 10 वाजताच्या सुमारास NCBच्या गेस्ट हाऊसवर दीपिकाच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली. तर तिकडे श्रद्धा कपूर सकाळी साधारण 12:15 वाजता दुपारच्या दरम्यान ती या ठिकाणी NCBच्या चौकशीसाठी दाखल झाली. तर सारा अली खान दुपारी 1च्या सुमारास NCBच्या ऑफिसला हजर झाली. मात्र तीनही अभिनेत्रींनी आपल्या चौकशीत ड्रग्ज घेतल्याचा दावा पूर्णपणे फेटाळलाय. तर दीपिकानं अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली नसल्याचं कळतंय. अनेक प्रश्नांवरती तिनं मौन बाळगल्याची ही माहिती पुढे आली आहे. तर सारा आणि श्रद्धानं सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज घेत असल्याची कबुली दिल्याचं कळतंय. मात्र दोघींनीही स्वतः ड्रग्ज घेतल्याचं मान्य केलेलं नाहीये. त्यामुळे केवळ व्हॉट्सअप चॅटला पुरावे मानून पुढचा तपास करणं शक्य आहे का, त्यामुळे आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच तिन्ही अभिनेत्रींच्या चौकशीतून नेमकं काय साध्य होणार, या चौकशीतून NCBच्या हाती काही महत्त्वाचं लागणार का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत. तर तिकडे धर्मा प्रोडक्शनचा एकेकाळचा कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसादला देखील NCBनं अटक केली आहे. ड्रग्ज पेडलरकडून तो डिलिव्हरी घेत असल्याचं समोर आलंय. क्षितिज प्रसादच्या घरून काही प्रमाणात गांजाही जप्त करण्यात आलाय. दरम्यान क्षितिजचं नाव पुढे आल्यानंतर आता करण जोहरनं आपले हात झटकलेत. क्षितिज सोबत धर्मा प्रोडक्शनचे कोणतेही संबंध नसल्याचा दावा करण जोहरनं केलाय. बघूयात पुढची बातमी. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिकमध्ये आक्रमक भूमिका घेतली. आरक्षणाच्या लढाईतल्या मोहिमेत सोपवलेल्या नेतृत्वात सेवक म्हणून आघाडीवर राहीन असं त्यांनी सांगितलंय. त्या मोहिमेत आघाडीवर राहून कोणताही वार झेलायला आपण तयार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. नाशिकमध्ये सर्व मराठा संघटना एकत्र आल्या आहेत. मराठा संघटनांच्या राज्यस्तरीय बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती बोलत होते. तर सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजानं राज्यभरात आक्रमक भूमिका घेतली आहे. आणि धक्कादायक बातमी आहे नागपूरमधून. नागपूरच्या भोळे पेट्रोल पंपाजवळ अज्ञात आरोपींनी किशोर बेडेकर यांची हत्या केलेली आहे. बेडेकर हा मटका चालवायचा असं कळतंय. किशोर बेडेकर त्यांच्या वाहनातून जात असताना मारेकऱ्यांनी त्यांची निर्घृणपणे वार करून हत्या केली. 5 आरोपींकडून कट रचून अशा पद्धतीनं भर रस्त्यात दिवसाढवळ्या ही हत्या करण्यात आलेली आहे. तर बेडेकरची कार सिग्नल जवळ उभी असताना एका आरोपीनं समोर बाईक उभी केली आणि त्याचवेळी दोघांनी कारच्या काचा फोडून भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात किशोर बेडेकरचा जागीच मृत्यू झालाय. आणि आता थर्मामीटर आणि ऑक्सिमीटर संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. कोरोनाच्या संसर्गात अनेक जण थर्मामीटर आणि ऑक्सिमीटर विकत घेऊन घरीच आरोग्य तपासणी करतायत आणि याचा फायदा घेऊन काही नकली ऑक्सिमीटरही स्वस्तात मार्केटमध्ये मिळत असल्याचं कळतंय. त्यामुळे नकली ऑक्सिमीटर नेमकं कसं ओळखायचं असा प्रश्न आता सर्वसामान्यांना भेडसावतोय. सध्या प्रत्येक जण आपापल्या घरी एक ऑक्सिमीटर घेतोय आणि एक थर्मोमीटर घेतोय, पण ते नेमके किती विश्वासार्ह आणि ते वापरायचे कसे यावरून बराचसा संभ्रम आहे लोकांमध्ये. म्हणून आपण स्वतः डॉक्टरांकडे याचा डेमो समजून घ्यावा आणि त्याचे लेव्हल काय असते आणि ते नकली कसं असली कसं हे ओळखायचं. आपण आपल्यासोबत डॉक्टर भाकरे आहेत, ते स्वतः कोविड हॉस्पिटल चालवतात छापत. मला सांगा भाकरे साहेब,
हे नेमकं ओळखायचं. ऑक्सिमीटर खूप बाजारात येतं, अगदी 500 पासून 2000 पर्यंत थर्मोमीटर येतं, पण लोकांना ते कळत नाही नेमकं वापरायचे कसे आणि त्याचे सिस्टीम कशी येते. जरा समजून सांगा. हो हो सर, कसं आहे, हे एक नॉर्मल दिसणारं पल्स ऑक्सिमीटर आहे जे तुम्ही पाहू शकता, ज्याला मी ऑन केलेलं आहे. आता हे तुम्हाला दाखवते फिंगर आउट झालेलं आहे, म्हणजे ह्याच्यात फिंगर नाही आहे कोणाचं, फिंगर आउट आहे, ज्याच्यात फिंगर नाही आहे सध्या. आता हे मी मॅडमवरती दाखवतो एकदा. हे धडकन म्हणजे थोडक्यात हे पल्स चालू आहे. हे तुम्हाला सॅच्युरेशन दाखवते 98% आहे, जे ऑक्सिजनचं प्रमाण समजलं जातं त्याला. आणि पल्स रेट म्हणजे हृदयाचे ठोके हे 95 आहेत. याच्यामध्ये जेव्हा ऑक्सिजनची पातळी 90च्या खाली येते त्यावेळेस पेशंटनी घाबरायचं कारण आहे. अबव 90च्या वरती आहे ते काही घाबरायचं कारण नाही. लोकांनी होम क्वारंटाईन करू शकतात लोकांना. पण बिलो 90 गेले, जेव्हा 90च्या खाली जातं ऑक्सिजन सॅच्युरेशन, तेव्हा थोडंसं. पण याच्यात मुद्दा असा आहे, हे बिलो 90 नेमकं कधी जातं, इन्फेक्शन किती % झाल्यावर जातं ते, कारण ते खूप अनेकांना शंका आहे. लोक याच्यावर डिपेंड राहतात, पण तोपर्यंत इन्फेक्शन झालेलं असतं, ते कसं ओळखायचं. मला हे सांगायचं या माध्यमातून आज की तुम्ही जेव्हा होम क्वारंटाईन करता किंवा तत्सम जे करता, त्याच्यात इन्फेक्शन पहिले 1-2-4 दिवस दिसत नाही किंवा काही वेळेस टेस्ट पण निगेटिव्ह येतात. तर अशा केसेसला सस्पेक्टेड केसमध्ये म्हणून टाकू शकतो आपण. त्याच्यात दुसरी गोष्ट ही आहे का तुम्ही लंगची इन्व्हॉल्वमेंट जास्त होईपर्यंत घरी न बसता पटकन आपल्या जवळच्या फिजिशियनला किंवा कोविड केअर सेंटर आहेत पुण्यासारख्या ठिकाणी, त्यांना कॉन्टॅक्ट करून ॲडमिट होऊन जाणे, HRCT थोरॅक्स करणे, एक्सरे करणे. ऑक्सिमीटर लेवल डाऊन कधी होते, इन्फेक्शन किती टक्के झाल्यानंतर? 40-40% जेव्हा लंग इन्व्हॉल्वमेंट होती त्यावेळेस त्यांनी ते कमी यायला लागतं, ड्रॉप होतं. कारण बरेचसे होम आयसोलेशन मधले पेशंट जे आहेत ते ऑक्सिजन लेवल 90 पर्यंत येईपर्यंत घरीच थांबतात. तोपर्यंत मग थोडक्यात त्यांना 40% इन्फेक्शन झालेलं असतं आणि ते रिस्की असतं. म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल लोकांना? मी पटापटा टेस्ट करा, पुढे या. जरी कोविड असेल तरी कोविड सबसाईड होतोय सध्या. कोविडला चांगला लोक रिस्पॉन्ड करतायत. तर ऑक्सिमीटरच्या प्रात्यक्षिकासह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कॅस्ट्रॉल ॲक्टिव्हनं नेटवर्क 18 सोबत प्रोटेक्ट इंडियाज इंजिन हे अभियान सुरू केलंय. या माध्यमातून इंजिनची सुरक्षा करण्यासोबतच मॅकॅनिक्सच्या तांत्रिक कौशल्याला उभारी देण्याचाही प्रयत्न असणार आहे. तर या अभियानाला मिळणारा तुमचा पाठिंबा मॅकॅनिक्सच्या भविष्यासाठी 50 लाख रुपये एकत्रित करण्यासाठी मदत करणारा ठरणार आहे. बघूयात यावरचाच हा खास रिपोर्ट. भारत 2 पहिया वाहनों की दुनिया का सबसे बड़ा निर्माता है और साथ ही उनकी सर्विस के लिए बड़ी संख्या में मैकेनिकों को रोजगार के अवसर प्रदान करता रहा है. हालांकि देश भर में हुए लॉकडाउन ने इन छोटे पैमानों के लाखों मैकेनिकों के भविष्य को अंधे कुएं में धकेल दिया. परेशानी यही है कि लॉकडाउन के बाद तो काम चला ही नहीं है बिल्कुल भी. जैसे जैसे लॉकडाउन थोड़ा बढ़ने लगा, खुलने लगा, तो वैसे ही सहज काम भी सही होने लगा. लेकिन अभी भी प्रॉपर तरीके से काम भी इतना अच्छा नहीं है जो होना चाहिए. इसी सिलसिले में जागरूकता बढ़ाने और छोटे पैमाने के मैकेनिकों को सपोर्ट करने के लिए नेटवर्क 18 ने कैस्ट्रॉल एक्टिव के साथ मिलकर प्रोटेक्ट इंडियाज इंजन कैंपेन को लॉन्च किया. देश के इंजन की सुरक्षा और मैकेनिकों के तकनीकी कौशल को उभारने की पहल, ताकि हम उन्हें एक बेहतर कल दे सकें. As mechanics resiliently look to get back on their feet, Castrol India and Network 18 present Protect India's Engine, a joint initiative to empower India's mechanic community to navigate through these difficult times and be better equipped to restart their business. Castrol Active will aim to invest up to rupees 50 lakhs towards upskilling initiatives for mechanics. Just like our mechanics who protect our bikes, let's now do our bit to protect them and help them to keep moving ahead. I think India has the largest number of two-wheelers on road, and keeping them running is this army of unsung heroes, our mechanics. So personally, I don't think there could be a better title for this campaign, because as I see it, it is our mechanics who are the real engines of this country. They keep our engines protected and help us keep moving ahead non-stop.
So I couldn't think of a better brand to actually take cognizance of this fact and really help this community. जैसे भारत सिस्टमैटिक अनलॉक की ओर बढ़ रहा है, हमारा ये फर्ज बनता है कि हम अपने मैकेनिक भाइयों का समर्थन करें और उनके भविष्य के लिए नए रास्ते खोलें। आइए जुड़िए कैस्ट्रॉल एक्टिव और नेटवर्क 18 के इस पहल से और दीजिए अपना सपोर्ट प्रोटेक्ट इंडियाज इंजन कैंपेन को। रुक मत चल तू आणि यासह या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या अपडेटसह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. प्रायोजक पेट सफा